श्री स्वामी समर्थ सर्वांना. घरात ठेवलेल्या 11 वस्तू आजच बाहेर काढा. नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर निघून जाईल. 1. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात. कौटुंबिक कलह हा निर्माण होतात. 2. देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे शुभ नसते. यांनी देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. 3. देवी देवतांना वाहिलेली फुलं, नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकावे किंवा टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होतात. 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू, मिरची बांधले जाते. हे लिंबू मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधून ठेवू नयेत. तिचे वेळीत विसर्जन करावे. अन्यथा फायदा होण्याऐवजी तोटे होऊ शकतात. म्हणजेच आपल्याला यामुळे नुकसान होऊ शकते. 5. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावणे. 6. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातो. 8. काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत. 9. तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. 10. बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते. सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत. दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत. याने खूप मोठ्या प्रमाणात घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. 11. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट पैशांनी भरलेले राहते. 12. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी. तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीत पैसे, शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत. पैसे, दागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी. तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 13. घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये. अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटांमध्ये घेरल्या जातात. चांगली वेळ वाईट वेळेत बदलते. घराला वास्तुदोष लागतो. 14. घरात वाहत्या पाण्याचे चित्र, अक्राळ विक्राळ प्राणी, युद्ध प्रसंग, रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे. घरात एक प्रकारचा तणाव राहतो. 15. वापरात नसलेले फर्निचर, इतर वस्तू
वेळीच घराबाहेर काढा. वगैरे वस्तू घरात राहिल्याने, इतर वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते, प्रगती बंद होते. 16. तुम्ही पुस्तके ठेवण्याची कप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सततचे विवाद निर्माण होतात. 17. औषध, कीटकनाशके, बाथरूम, टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारे कॉईन इत्यादी सर्व वस्तू स्वयंपाक घर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये. शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवावेत.